नन्न 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 डोसा डोसा डोसा. कुठलंही रील लावा, पहिलं डोळ्यासमोर येतोय डोसा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. आणि देशभरामध्ये जे काही डोशावरती एक्सपेरिमेंट होत आहेत, ज्याची दखल नासा, इस्रो आणि भाभा ऑटॉमिक सेंटरने सुद्धा घेतलेली आहेत, असे काही रील एकत्र बघावे आणि त्याचा आनंद घ्यावा असं मला वाटलं. तर लगेचच चालू करूयात, लावा रे तो व्हिडिओ. डोसा पसरायला सुरुवात झालेली आहे आणि अन्नावरचा कुठलाही अत्याचार हा चीज, मांचुरियन आणि ग्रेव्ही यांनी होतो. त्यामुळे डोसा त्याला अपवाद नाही. त्याच्यावरती चीज हे आलंच पाहिजे, त्याशिवाय पूर्ण फालतूपणा सिद्धच होऊ शकत नाही. अशा पद्धतीने कढईत बनवायच्या ऐवजी काकांनी डायरेक्ट डोशावरतीच भाजी बनवलेली आहे आणि ती भाजी वेगळी काढून घेतली, हे एक बरं केलं. आता त्या डोशाचं काय करणार मला कळत नाही. तर डोसा काढून काय फ्रेम करून लावतात काय हॉलमध्ये, की ऐतिहासिक भाजीचा साक्षीदार म्हणून तोच डोसा परत भाजी बरोबर दिलेला आहे. का असं करतात माहित नाही. भाजी डोशावर का बनवतात तेही माहित. तर पुढचा प्रकार आपण बघूयात, तो आहे माचा डोसा. तरी म्हणलं की यांच्या आईचा माचा अजून डोशामध्ये कसा अवतरला नाही. आणि ज्या पद्धतीने कलप मिक्स केलं जातं केसांना लावण्यासाठी, त्या पद्धतीने त्यांनी माचा मिक्स केलेला आहे आणि विचित्र अवजाराने तो डोसा त्यांनी बाहेर काढलेला आहे. तरी याचा रंग जो आहे तो तुलनेने कमी आहे. थोडंसं उरलेली मेहंदी सुद्धा त्यामुळे टाकलेली आहे. त्यामुळे खाल्ल्यावरती जर तुमच्या गळ्यावरती नक्षीकाम उमटलं, मला लग्नाला जायचं असेल, तुमचं लग्न असेल, तर नक्की हा डोसा तुम्ही ट्राय करू शकता. मेहंदी कम माचा बरोबर माचा डोसा. तर पुढचा बघूयात डोसा. वा वा वा, हे जे काय असा आवाज येतो आणि इथपर्यंत सगळं छानच असतं. पुढेच गोष्टी गडबडतात. आता काय, ओके, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, काय कॉर्न, त्याच्यावरती काय चटणी, अरे यार, मेयोनीजवर बंदी आणावं देशामध्ये. हे सगळ्यात असा रगडा केलेला आहे. पावभाजी जणू काय त्याची बनवलेली आहे. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? आतल्या खालच्या डोशाला कसं काय होत नाही का, दगड घालून मिक्सर मारला काय त्या डोशाला, एवढा कसा काय? जनरली घरचा डोसा आहे ना, 2 मिनिटं जास्त ठेवला ना तव्यावरती तर पूर्णपणे करपतो. आणि त्याच्यावरती जगभरातले एक्सपेरिमेंट हे वरती टाकून टाकून करतायत, तरी खालच्या डोशाच्या बेसला काही होत नाही. त्यामुळे बेसची जी तयारी आहे ती कशा पद्धतीने करतात याचा एक वेगळा अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटतं. इतका वेळ घेऊन त्याच्यावर ते बनवत बसत तर त्या डोशाच्या बेसला काही होत नाही, तसाच तो पांढरा राहतोय. याच्यावरूनच कळतंय की हे फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही. वॉटर कलर काकांनी आणलेले आहेत आणि ते डोशामध्ये मिक्स करून कॅमल डोसा पहिल्यांदा तुम्हाला जर खायचा असेल तर हा खाऊ शकता. त्याच्यावरती बेदाणे, काजू, सुकामेवा, जे दिवाळीच्या बॉक्सेसमधनं जे जे काही येतं ते सगळं टाकलेलं आहे. खजूर आहेत का आमसूल येते काय आहे. त्याचा रंग इतका डेंजर आहे की शॅमेलियन प्राणी जो आहे तो सुद्धा घाबरू शकतो त्या रंगाला बघून. अशा पद्धतीचा तो रंग आहे. आणि त्याच्यावरती त्यांनी काय वाळा टाकलाय काय. उन्हाळ्यात खायचा डोसा पहिल्यांदा मी बघतोय. तो तुम्ही, आणि त्याच्यावरती चीज म्हणजे मला असं वाटतं की अब्रू नुकसानीचा दावा हा चीजनीच दाखल करायला पाहिजे असं मला वाटतंय. प्रत्येक फालतू गोष्टीवरती चीज टाकण्यात येते आणि अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने व्हिगन डोसा तुम्ही खाऊ शकता. कारण इतका हिरवा आयुष्यात कुठलाच रंग नसेल असं मला वाटतं. आणि परत एकदा पुढचा डोसा. ओके, इडली का डोसा, इडली डोसा, इडली डोसा. तर दोन्ही गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये काय चटणी टाकलेली आहे आणि विचित्र घाणेरड्या पिशवीतनं त्यांनी ती चटणी टाकलेली आहे. त्याच्यावरती व्हॅनिला आईस्क्रीम, दही, काय गोष्ट आहेत. आणि या सगळ्या एकत्र ज्या हार्डवेअर प्रोडक्ट असतात बाहेर जे मिळतात सुतार कामासाठी, ते घेऊन त्याचे रोल बनवलेले आहेत. ते रोल धड झालेले नाही आहेत आणि सारवासारव करायला त्याच्यावरती पुन्हा एकदा आईस्क्रीम टाकून त्याच्यावरती वेगळ्याच पद्धतीची चटणी टाकलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही डाएटवर असाल आणि डिझर्ट खायचं नसेल आणि मेन कोर्स हेच तुमचं डिझर्ट आहे तुम्हाला मानायचं असेल, तर ही परफेक्ट डिश आहे असं मला वाटतं. तर पुढचा जगप्रसिद्ध प्रकार आपण बघूयात. ओके, इडली आणि वडा आणि त्याच्यावरती काय सांबार होतोय का, तर नाही, इडली वडा प्लस कॅपेचिनो. बरं, त्या कपामध्ये सांबार नाही, कारण त्याचा रंग मला विचित्र दिसला. ती कॅपेचिनो आहे आणि ती त्यांनी इडली वड्यावरती ओतलेली आहे आणि ते तो मिटक्या मारत मारत खातोय, मध्येच कॅपेचिनो पितोय आणि अशी मान डोलवतोय जसं की नाही का डायरेक्ट गॉर्मे फूड खातोय. बोटं चाटून चाटून पोरगं ते खातंय आणि खाली लिहून आलंय की द टेस्ट इज ऍक्च्युली नॉट दॅट बॅड. वा. आणि त्यांनी असंही सांगितलंय की तुमची अजून काही अशी वियर्ड कॉम्बिनेशन असतील तर प्लीज मला सांगा, मी ती सुद्धा ट्राय करेन. तर आमचं वियर्ड कॉम्बिनेशन आहे 4 लाथा आणि 5 मुस्काडीत. त्या यांनी खाव्यात आणि त्याच्यावर रिॲक्ट व्हावं असं मला वाटतंय. कारण हे खाल्ल्यावरती बाकी काय त्याला आपण खायला घालूच शकत नाही असं मला वाटतंय. असो, पण भावाने वेगळ्याच पद्धतीचं चॅलेंज घ्यायचं ठरवलंय. काही लोक एव्हरेस्ट चढतात,
भावानी वियर कॉम्बिनेशन खायचं ठरवलंय, आपण काय बोलणार त्याला? पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो, लेकिन नहीं। बरं, तुम्हाला माहिती आहे का, दर एका मिनिटाला 3 डोसे आपले जीव गमावत असतात. हे तुम्ही थांबवू शकता. कसं थांबवू शकता? चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे हे कसं थांबणार आहे मला माहित नाही, पण नक्की थांबेल. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढचा डोसा बघूया. पुढच्या इडली बर्गर. वा वा वा. तरी दिसतं ना, तर ते बरं दिसतंय, म्हणजे असं छान टेम्पटिंग तरी वाटतंय. त्याच्या आतमध्ये आलू पॅटी असेल. वा वा, छान स्माईल. हे काय कॉफीची पावडर आहे का काय ती? त्याच्यामध्ये कांदा, लसूण नाही का, बऱ्याच सगळ्या गोष्टी, बटाटा मिक्स केलेला आहे, कोथिंबीर टाकली आहे, बटाट्याच्या पॅटी त्यांनी बनवलेल्या आहेत. छान तसं बॅटर मिक्स केलंय, ते वाटीमध्ये ठेवून वा, छान पद्धतीने इडली बनलेली आहे. बर्गर स्टाईल इडली, आणि त्याच्यामध्ये चटण्या आहेत, लाल चटणी, आणि त्याच्यावरती पॅटी ठेवून. ओके, पण खरं सांगू का, म्हणजे आता हे जे दिसतंय ना, त्यात त्यांनी छान खरपूस भाजलंय, पण हे इतकंही वाईट लागत नसेल, कारण आपण इडली फ्राय खातो, इडली डायरेक्ट तळतात. इडली हा प्रकार जो आहे तो थोडासा शॅलो फ्राय जरी केला, आणि इडलीला स्वतःची चव नसल्यामुळे त्याच्यासोबत एखादी भाजी सुद्धा चांगली जाऊ शकते. मला असं वाटतं की इतका काय हा वाईट प्रकार नाहीये, म्हणजे बघून मला असं वाटलं की हो, मी एकदा ट्राय करू शकतो नक्कीच. भीती वाटत नाही त्याच्याकडे बघून, असं मला वाटतं. त्याचा रंग चॉकलेटी असल्यामुळे मला ती कॉफी वाटली, पण ती मोहरी होती, आणि सढळात आणि मोहरी सुद्धा टाकलेली आहे त्याच्यामध्ये. हे आहे डोसा, आणि त्याच्यावर खूप सारे काजू दिसले मला. हे कसल्या चटण्या आणि भरपूर लोणी, निकृष्ट दर्जाचं लोणी, कारण इतकं टाकतायत त्याच्यावरती. हा चीज तर येणारच, म्हणजे ना मला तर चीज बघितलं तरी माझं पित्त खवळायला लागलं, इतकं चीज. चीज बढ़िया है, एकदम रापचिक चीज आहे. त्याच्यावरती शेव टाकलेली आहे. वा वा वा. आणि काय पिझ्झा डोसा, आणि त्याच्यावरती काजू सुद्धा टाकलेले आहेत. जे जे मिळेल ते सगळं टाकलेलं आहे. आणि हा भाऊ वा वा वा, छान छान मस्त. ज्या पद्धतीचा अभिनय केलेला आहे भावानी, 50 रुपया कट ओव्हर ऍक्टिंग के वजह. आणि अतिशय विचित्र चाट कम डोसा कम स्ट्रीट फूड, अशा सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच ताटात नक्कीच चाखता येतील. त्यामुळे अजिबात हे खाऊ नका. ओके, तर पुढचा प्रकार आहे, बाबो किलोनी चीज टाकतायत. तर हा आहे चीज बस्ट घोटाळा डोसा, जो खाल्ल्यानंतर डोशावर माहित नाही, पण तुमच्या पोटात घोटाळा नक्की होणार आहे. म्हणजे ज्या गोष्टी त्यांनी आणलेल्या आहेत त्या मार्केट यार्ड मधून डायरेक्ट आणलेल्या आहेत, कारण किलोने टाकतात. इथे चमच्याने गोष्टी टाकणं हा प्रकारच नाही, तर डायरेक्ट त्याच्यावरती 1000 लोकांना पुरेल एवढी भाजी त्यांनी केलेली आहे, आणि ती भाजी सर्व करून एकेकाला देत आहेत. आणि मग तो जवळजवळ केळीच्या पाण्याएवढा डोसा, आणि तो तुम्ही लगेच बुडवून आनंदाने पैसे दिलेत म्हणल्यावर छान रील रेकॉर्ड करतात म्हणल्यावरती असं एक्सप्रेशन द्यायलाच पाहिजेत. बाबू, I am sorry, बाबू. पुढचा चॉकलेट. भाई, चॉकलेट आणि ओरिओची आईमयी केल्याशिवाय जो अत्याचार आहे फूडवरचा तो होणारच नाही कम्प्लीट. ये बड़ी अच्छी बात कही आप. मिक्सर मारलेला आहे ओरिओ. वा वा. याच्यावरती दूध टाकलेलं आहे, ते मिक्स करून विचित्र रंगाचा चॉकलेटी मिश्रण त्याच्यामध्ये केलेलं आहे. अजून एका प्रकारचा ब्लॅक चॉकलेट त्याच्यामध्ये काढलेला आहे, त्याचे तुकडे केलेले आहेत, ते उघडलेलं आहे. त्याच्यात डिंक नाही, तूप मिक्स केलेलं आहे. त्याच्यावरती चिकट मिश्रण टाकलेलं आहे इडली पात्रामध्ये. त्याच्यावरती हे कमी की काय म्हणून त्याच्यावरती परत चॉकलेट टाकून ते पुरलेलं आहे चॉकलेटच्या चिखलाने, आणि ते कुकर लावलेलं आहे. स्फोट व्हायची मला भीती वाटते. शिट्टी आलेली आहे, काढलेला आहे, आणि विचित्र डांबर रंगाच्या इडल्या झालेल्या आहेत. रस्ते जर दुरुस्त होत नसतील तर खड्ड्यांच्या ठिकाणी या इडल्यांचा तुम्ही वापर नक्की करू शकता. ओके, तर पुन्हा एकदा पाणी शिंपडलेलं आहे, आणि त्याच्यावरती डोसा पसरावायला सुरुवात झालेली आहे. आता काय भयानक गोष्टी वाढून ठेवल्या आहेत डोशाच्या आयुष्यामध्ये आपण बघूयात. त्याच्यावरती टाकला आहे ऑलिव्ह ऑइल, पनीरची भाजी टाकलेली आहे, पोडी टाकले, चीज टाकलंय, आणि ते त्यांनी कटरनी कापलेलं आहे. खरं तर कटरनी कापायची काहीही गरज नव्हती. ऑटोमॅटिक स्वतःच आयुष्यातनंच डोसा तुटलेला आहे, म्हणून तो तसाही तुटलेला असता, आणि स्वतःच बनवल्यामुळे खूप छान एक्सप्रेशन द्यायलाच पाहिजे. अशा पद्धतीने चांगलं एक्सप्रेशन त्यांनी दिलेलं आहे. तर पुढचा प्रकार आहे, उत्साही जे लोक असतात ना, ते एक्सप्लेन करायला येतात की आम्ही काय पद्धतीचं बनवलेलं आहे. ते आलेले आहेत, आणि ते डोशाला तपासून बघतायत की त्याला आयसीयूत न्यायची गरज आहे की नाही, हे ते चेक करून बघतायत. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको. आणि प्रॉपर चेक करून त्याचं टेम्परेचर बघितल्यानंतर त्यांना जाणवलंय
की डोशाने तव्यावरतीच जीव दिलेला आहे. डोशाला इच्छामरण असतं तर डोशाने ते पत्करलं असतं असं मला वाटतंय. काकांची अजूनही काही म्हणजे मोटिवेशन जात नाहीये आणि ते चमचा आणि परत एकदा काय काय दाखवतात. मला असं वाटतं की डोसा एटिकेट्स हा विषय त्यांचा असावा आणि त्यासाठी एका डोशाने आपलं आयुष्य संपवलेलं आहे, शहीद झालेला आहे तो. आणि त्याचं जे हे आहे ना म्हणतात ना, त्याचा तो जो जीव आहे तो असंख्य लोकांच्या कामाला येईल असं मला नक्कीच वाटते. तर पुढचा प्रकार आहे ये कैसा डोसा आहे भाई. अरे तूच सांग बाबा, आता काय त्याच्यामध्ये घातलंय. पटापट पटापट करतात ते एकत्र करून. वा 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 वा. अरे मग बनवलाच कशाला नाही का. पीठच अख्खं पसरवायचं आणि ते तोडून टाकायचं अख्खं. वा वा, मस्तपैकी गोपाल काला त्यांनी बनवलेला आहे. म्हणजे जशी आपण फोडणीची पोळी बनवतो, ती पोळ्या उरलेल्या आहेत, त्याचं काय करायचं, मग आपण फोडणीची पोळी बनवतो. आणि फोडणीचा डोसा बनवलेला आहे, तो सुद्धा ताज्या डोशाचा. या रीलवरती अशी एक कमेंट होती की डोसा हम शर्मिंदा है, तेरे कातिल अभी जिंदा है. तर मला तसंच वाटतंय की कसं आहे माहितीये का, असंख्य डोस्यांचे मृत्यू इथे झालेले आहेत, पण मला असं वाटतं की कुतूहल हा जो माणसातला गुण आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे खूप सारे शोध लागलेले आहेत आणि त्यासाठी बऱ्याच गिनीपिक जे आहेत त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पण डोसा कसा अपवाद असेल, या सगळ्यांचा ज्या मनातलं जे कुतूहल आहे आणि जे वेगवेगळे शोध त्यांना लावायचे आहेत त्यासाठीची त्यांना ते बसू देत नाही स्वस्थ, आणि म्हणून असं विचित्र आणि वेगवेगळे प्रयोग डोशावरती होतात. त्या गोष्टी खाण्याची माझी अजिबात हिंमत नाही, पण बघायला मजा आली आणि मला असं वाटलं की ते तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून हा आजचा व्हिडिओ होता. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही घेऊन येत असतो ज्याची काहीही गरज नसते, पण या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडू शकतो असं मला वाटतं. आपण खाण्याचे चांगले व्हिडिओ बाय द वे बुधवारी घेऊन येत असतो बरं, त्यामुळे बुधवार अजिबात चुकवायचा नाही आणि रविवार सुद्धा चुकवायचा नाही. रविवार मी म्हणलं होतं, पण काही रविवार मी जरा निवांत झोपलो होतो त्यामुळे व्हिडिओ बनवायचे राहून गेले. पण आता पुन्हा एकदा आपण रविवारी व्हिडिओ घेऊन येणार आहोत, त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकू नका. तोपर्यंत हॅपी जर्नी.